विधान परिषदेच्या सभापती पदावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केलेला आहे। सभापती पदासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष इच्छुक दिसतात। सत्तेमध्ये सामील होताना सभापती पदाचं आश्वासन मिळाल्याचा अजितदादांच्या आमदारांकडून दावा केला जातोय। शिंदेंच्या शिवसेनेकडून गोरेंना सभापती करण्यासाठी फिल्डिंग लावली जाते। भाजपकडून राम शिंदेंसाठी जोर लागल्याचं चित्र दिसतंय। तर धनगरांना खुश करण्याचा प्रयत्न या निमित्ताने सुद्धा आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे तीनही पक्ष सत्तेमध्ये सध्या सभापती पदासाठी इच्छुक दिसतात। आणि याच विषयी अधिक बोलूयात। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, सभापती पदासाठी तीनही पक्ष इच्छुक दिसतात। गुरु, खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की सभापती पद 2022 पासून रिक्त आणि या जागेवर कोणाची वर्णी लागणार यातून चर्चा होती। त्याच्यातच भाजपकडून राम शिंदेसाठी तयारी जी ती करण्यात आली होती, पण आता ह्याच्यावरून महायुतीत जे ती खडाजंगी होऊ शकते। कारण की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून म्हटलं जाते की आम्ही महायुतीत किंवा आम्ही सत्तेत सामील होत होतो तेव्हाच आमच्यासोबत चर्चा केली गेली होती आणि सभापती पद हे आमच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असं बोललं गेलं होतं। तर दुसरीकडे उपसभापतीच्या शिंदेच्या शिवसेनेच्या नीलम गोरे ह्या ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत आल्या, कारण की त्यांना प्रमोशन मिळेल या अनुषंगाने अशी चर्चा। आणि मग उपसभापती पदावर असलेल्या नीलम गोरे यांना सभापती बनवण्यासाठी आता एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। त्यांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीशी चर्चा सुद्धा सुरू केली। आणि त्यात तिसरा महत्वाचा पक्ष आणि महायुतीतला महत्वाचा पक्ष म्हणजे भाजप त्यांच्याकडून राम शिंदेची जी ती तयारी करतात। लोकसभेमध्ये न आलेलं जे पुरेपूर न आलेलं यश हे विधानसभेत आणण्यासाठी ही संपूर्ण तयारी राम शिंदेच्या नावाने सुरू झालेली। त्यामुळे धनगर असेल किंवा मग ओबीसी मतांची पुन्हा बरोबर आहे। त्यामुळे आता सभापती पदावरनं महायुतीमध्ये नेमकं काय ठरतं हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।